अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण एक नवीन अशी रेसिपी पाहूया. इथे मी गावरान भेंडी घेतलेली आहे. अशा पद्धतीची गावरान भेंडी असते. ह्याच्या बियांची आपण भाजी बनवणार आहोत. ही एकदम भरपूर असे ह्याच्यात बिया असतात. अशी ही गावरान भेंडी. आता आपण इथे कट करून घेऊया. मी इथे एक भेंडी कट करून ठेवली. हे पहा अशी. ह्याच्या बिया मी इथे साईडला काढून घेतलेले आहेत. हे पहा अशा प्रकारे आपण ह्याला कट करून घ्यायचं. अशा प्रकारे कट करायचं आणि याच्यामध्ये अशा बिया असतात त्या आपण इथे काढून घेऊया. ह्या बियांची भाजी खूप टेस्टी लागते. तर अशा प्रकारे बिया असतात, आपण ह्या काढून घेऊया सर्व. अशा प्रकारे आपण आता ह्याच्या बिया अशा काढून घ्यायच्या. अशा प्रकारे मी सर्व भेंडींच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे आता आपण या भाजून घेऊया. आता कढईमध्ये आपण बिया टाकून घेऊया. आपण त्याला खरपूस अशा भाजून घ्यायच्या. ह्याची भाजी रस्सा भाजी करतात, खूप छान होते. गावरान अशी पांढऱ्या भेंडी पांढऱ्या कलरची, त्याच्या बियांची भाजी खूप छान होते. आपण हिरव्या भेंडीच्या बियांची पण भाजी करू शकतो, परंतु पांढऱ्या सफेद गावरान अशी भेंडीची बियांची भाजी आहे. त्याला चांगला खरपूस असा कलर येईपर्यंत भाजून घेऊ. थोडे थोडे भेंडी बियांवर डाग पडले पाहिजे, अशा प्रकारे आपण याला भाजूया. म्हणजे खरपूस भाजल्या जातात. जेवढे छान भाजले जाईल तेवढे ह्याची भाजीला टेस्ट छान येते. तर चांगला खरपूस अशा आपल्या बिया भाजले जातात, आपण या काढून घेऊया. आता इथे आमटीला लागणारं साहित्य. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, 2 कांदे बारीक छोटे होते ते 2 घेतलेले, हिरवी मिरची घेतलेली, लसूण घेतलेली आणि खोबरं घेतलेले. आता याचं आपण वाटण करून घेऊया. कोथिंबीर, हिरवी मिरची, खोबरं आणि लसूण याचं वाटण करायचं. कांदा आणि टोमॅटोचं वाटण करायचं नाही आहे, आपण ते तळून घालायचे. तर याचं आपण वाटण करून घेऊया. याच्यामध्ये 1 चमचा मी जिरे टाकून घेते. 1 चमचा जिरे टाकून घेऊया. आता इथे आपण वाटण बनवलेलं आहे ते साईडला काढून घेऊया आणि त्यात मिक्सरच्या भांड्यात आपण इथे बियांचे पेस्ट करून घेऊया. आता ह्या बिया आपण मिक्सरला लावून बारीक करून घेऊया. आता अशा बरड अशी केलेली आहे याची पेस्ट, एकदम मऊ अशी केलेली नाही. थोडे थोडे ह्यात बिया राहिलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण आता त्याची भरड केलेली आहे. तर कढईमध्ये इथे मी तेल टाकून घेते. त्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. इथे मी थोडीशी मोहरी टाकून घेते. नंतर याच्यामध्ये आपण इथे कांदा टाकून घेऊया. मोहरी तडतडली की आपण कांदा टाकून घेऊ. कांदा आता ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेऊया. कांदा आपला ब्राऊन असा तळून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटोमुळे आपल्या भाजीला टेस्ट छान येते, त्यामुळे मी टाकलेलं. आता आपले टोमॅटो मऊ असे शिजलेले. त्याच्यामध्ये ते आपण कांदा, लसूण, कोथिंबीर, टोमॅटो जे वाटण केलं होतं ते सर्व आपण एकदम व्यवस्थित तळून घेतलेलं आहे. एकदम मऊ असं तळून घ्यायचं. मऊ झालं पाहिजे तेलात आपण असं तळायचं. आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. मी इथे घरगुती काळा मसाला 1 चमचा टाकते. तुमच्या चवी तुम्हाला किती हवं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता तिखट. हळद टाकूया थोडीशी. थोडी धना पावडर टाकते मी. परत हा मसाला आपण जरा परतून घेऊया. आता याच्यामध्ये आपण जे भरड केलेली आहे भेंडीच्या बियांची ती टाकून घेऊया. चांगली याला परतून घ्यायची. सर्व मसाला आपला त्या बियांना लागला पाहिजे, पेस्टला त्याच्या तळून घेऊया व्यवस्थित त्याला. त्याची आपण रस्सा भाजी करणार आहोत, थोडीशीच रस्सा करायचा. आता इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया. म्हणजे आपल्या भाजीला तर्री छान येते गरम पाणी टाकल्यावर. अशा प्रकारे आपण हे जास्त मी पातळ पण करणार नाही. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. तर वरून थोडी मी ती कोथिंबीर टाकून घेते. आपली भाजी आता एकदम मस्त अशी तयार होणार आहे. पहा, तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर पण खाऊ शकता.
आता इथे मी शेंगदाण्याचा कुट्टा 1 चमचाच टाकते. त्याच्यावर झाकण ठेवून आपण याला शिजवून घेऊया. आपण बिया भाजलेल्या आहेत त्यामुळे जास्त वेळ शिजवायची पण गरज नाही लागत. अशा प्रकारे आपल्या गावरान भेंडीच्या बियांची भाजी तयार झाली आहे. पहा, दाटसर केलेली, जास्त पातळ केली नाही. आपण याची पातळ भाजी पण एकदम करू शकतो. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.